बातमी नाशिकमधून नाशिकच्या 4 कॉर्पोरेट जिहाद्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। चौघांवर बळजबरीनं गोमांस खाऊ घालणं आणि धर्मांतराचा आरोप आहे। आरोपींना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी तौसिफ दानिश, शाहरुख रझा मेमन हे पुन्हा त्यांना कोठडी ही सुनावण्यात आली आहे। आज न्यायालयासमोर आरोपी हजर केल्यावर पोलिसांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याचा रिपोर्ट दिला आहे। त्याच्यावर सरकार पक्षाचा आणि आमचा युक्तिवाद झालेला आहे। युक्तिवादामध्ये आम्ही पोलीस कस्टडी देण्याजोगी काही कारण नाही आहेत याबद्दल आमचं मत मांडलं आहे। आता या आमचं सगळ्यांचं ऐकल्यावर न्यायालय काय ऑर्डर करतं ते बघूया। अजून तर जस्ट आता आर्ग्युमेंट झालेले आहेत, अजून काही मेहरबान न्यायालयाने हुकूम केलेला नाहीये। याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने पण दखल घेऊन या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन ते पण तपास करताय आणि इतर पण ज्या कुठल्या यंत्रणा आहे त्या पण या गुन्ह्यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांची पण चौकशी सुरू आहे आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सखोल तपास करणं आवश्यक असल्याने आम्ही माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। थँक्यू। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, या प्रकरणी जसा जसा तपास सुरू आहे तशी नवनवीन माहिती ही समोर येते आहे। आज दिवसभरात कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी काय नेमकी माहिती समोर आली, काय काय घडलंय? आज नाशिकच्या TCS प्रकरणी अटकेत असलेल्या 7 संशयित आरोपींपैकी खरं तर 4 संशयित आरोपींना आणखीन एकदा 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। खरं तर या सगळ्या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 9 गुन्हे दाखल आहेत आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांचा जो स्वतंत्र तपास आहे तो नाशिक पोलिसांकडून केला जातोय। नाशिकच्या TCS कंपनीमध्ये काम करणाऱ्या एकूणच काही महिलांवरती अत्याचार झालेले होते आणि काही महिलांचा विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप आहेत आणि त्याच आरोपानंतर हे सगळे गुन्हे दाखल झालेले होते। आतापर्यंत या सगळ्या संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळालेली होती, पण काल जो 4था गुन्हा दाखल आहे म्हणजे एकूणच नॉनव्हेज खाऊ घालण्याचा जो प्रयत्न असेल किंवा धर्मांतराचा जो प्रयत्न असेल अशा या आरोपावरती जो 4था गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यांमध्ये नाशिक पोलिसांनी हे 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलेलं होतं आणि या 4ही संशयित आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं गेलं आणि या 4ही संशयितांना 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला, कारण हा अत्यंत गंभीर प्रकरण आहे। धर्मांतराचा प्रयत्न या गुन्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच पद्धतीने बळजबरीने जो पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला नॉनव्हेज सुद्धा खाऊ घालण्याचा प्रयत्न या संशयित आरोपींनी केलेला आहे अशा पद्धतीचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गुन्ह्यामध्ये अधिकचा तपास करायचा आहे, सखोल तपास करायचा आहे आणि म्हणून 10 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे या 4 संशयितांना मिळावा अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला। पण या सगळ्या युक्तिवादानंतर नाशिक न्यायालयाने या सर्व जे 4 संशयित आरोपी आहेत खरं तर यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे आगामी काळात म्हणजे 6 दिवसामध्ये काय काय तपासामध्ये माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले रहा।